नमस्कार. जनता दरबारामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. 2015 या वर्षासाठी आपणा सगळ्यांना अनेक शुभेच्छा. 2015 हे वर्ष आपल्या सर्वांना सुख समाधानाचं, समृद्धीचं, आनंदाचं, त्याचबरोबर सकारात्मक जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. आपली मुलं बाळं असतील, आई वडील असतील, नातेवाईक असतील, मित्रमैत्रिणी असतील किंवा समाज असेल, या सगळ्यांचं आपल्याकडून भलं व्हावं, त्यांचं रक्षण व्हावं, ह्याच आपल्यासाठी शुभेच्छा. आणि त्यासाठीच एका सुंदरशा नात्यात गुंफलेल्या समाजाच्या निर्मितीसाठी आपल्या सर्वांचेच आणि जनता दरबारचे प्रयत्न आहेत. त्याच अनुषंगाने 4 ओळी सुचलेल्या आहेत. त्या अशा आहेत: माणसांच्या वाळवंटामध्ये ती हरवली होती, माणसांच्या वाळवंटामध्ये ती हरवली होती, परिस्थितीचे चटके ती सोसत होती, परिस्थितीचे चटके ती सोसत होती, सूर्याने तिला प्रकाश नाकारला होता, सूर्याने तिला प्रकाश नाकारला होता, डोळ्यातला चंद्र पळून गेला होता, डोळ्यातला चंद्र पळून गेला होता, पण तरीही मनातली पणती तिच्यासोबत होती, मनातली पणती तिच्यासोबत होती. त्या अंधुकशा उजेडातही यशाची अनेक शिखरं तिला खुणावत होती. मंडळी, आपल्या सर्वांच्याच मनातल्या इवल्याशा आशेच्या पणतीने आपण आपल्या सगळ्यांचं जगणं उजळवूया आणि त्यासाठीच 2015 ह्या वर्षामध्ये अधिक सकारात्मक काहीतरी करूया. आपल्यामधले मैत्रीचे किंवा एका सुंदरशा नात्याचे जे बंध आहेत ना, ते अधिक बळकट करूया. त्यासाठी मनापासून संवाद साधूया, जनता दरबारमध्ये सामील होऊया. त्यासाठीच तुमचा, आमचा, सर्वांचा जनता दरबार. जनता दरबार मधला आपला आजचा विषय खूप चांगला आहे, तुम्हाला सगळ्यांना आवडेल असाच आहे. अतिशय विपरीत किंवा विदारक परिस्थितीमध्येही कुठेतरी कोणीतरी सकारात्मक काहीतरी घडवत असेल ना, त्याविषयीचा हा आपला आजचा भाग आहे. असं म्हणतात की आपला हा जो समाज आहे ना, हा सुदृढ असण्याची गरज आहे. त्यासाठी या समाजातल्या ज्या निरनिराळ्या कड्या असतात ना, त्या बळकट असण्याची गरज आहे. या कड्यांमधली एखादी कडी जरी कमकुवत असेल तर तो सगळा समाज अपयशी ठरतो असं म्हणतात. त्यासाठीच या कमकुवत कड्या नेमक्या कुठल्या आहेत त्या आपण जाणून घ्यायला पाहिजे. त्या बळकट होऊ शकतील का किंवा त्याच्यावरती काय उपाय आहेत तेही आपण जाणून घ्यायला पाहिजे. आणि हे सगळं आपण आता जनता दरबारमधून जाणून घेणार आहोत. त्याच अनुषंगाने आदिवासी समाजामध्ये कातकरी जमात जी आहे ना, ती अतिशय मागासलेली आणि आदिम अशीच आहे. त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. उठ दादा उठ बाई, चल जाऊ जंगलाला ग बाई, चल जाऊ जंगलाला. उठ दादा उठ बाई, चल जाऊ जंगलाला ग बाई, चल जाऊ जंगलाला. अग या पाणी आहे कुणाचं, सांगूया सरकारला ग बाई, सांगूया सरकारला. या पाणी आहे कुणाचं, सांगूया सरकारला ग बाई, सांगूया सरकारला. अरे या पाणी आदिवासीचं, सांगूया सरकारला ग बाई, सांगूया सरकारला. या पाणी आदिवासींचं, सांगूया सरकारला ग बाई, सांगूया सरकारला. या पाणी आदिवासीचं, सांगूया सरकारला ग बाई. आपल्या राज्यामध्ये 45 आदिवासी जमाती आहेत. त्यामधल्या 3 जमाती आहेत त्या अतिशय आदिम किंवा मागासलेल्या अशाच आहेत. त्यामध्ये माडियागोंड, कोलाम आणि कातकरी ह्या 3 जमाती आहेत. 2001च्या जनगणनेप्रमाणे कातकरींची संख्या 2,35,022 इतकी आहे. मुख्यत्वे पश्चिम महाराष्ट्रात रायगड, ठाणे जिल्ह्यामध्ये हे कातकरी आढळतात. तसंच नाशिक, पुणे आणि धुळे जिल्ह्यातही काही प्रमाणामध्ये आपल्याला कातकरी आढळतात. कातकरी हे कातकरी, काथोडी, कथोडिया असंही त्यांना म्हणलं जातं. मुख्यत्वे जंगलामध्ये खैराच्या वृक्षापासून कात तयार करणारे ते कातकरी असं म्हणलं जातं. पूर्णपणे जंगलांवर अवलंबून असलेला हा समाज होता. त्यामुळे जंगलाची ओळख यांना उपजत असते. म्हणजेच वाघाच्या जबड्यात घालूनी हात, मोजिते दात, जात आमुची कातकऱ्याची अशी एक म्हण आहे. जमिनीमध्ये एखादं बीड असेल ना, तर त्या बिळामध्ये कुठल्या रंगाचा साप आहे, तो विषारी आहे का बिनविषारी आहे, हे सहजपणे सांगू शकता.
किंवा बिळाच्या तोंडाशी दगड घासून विशिष्ट आवाज केला जातो, त्यामुळे बिळातल्या खेकड्याला पावसाचा आवाज ऐकू येतो आणि तो बाहेर येतो आणि मग त्याची शिकार केली जाते. कातकरी हे उंदीर किंवा तत्सम प्राणीही खातात, म्हणजे अगदी त्यांच्यामध्ये उंदीर नवमी हा सणही साजरा करण्यात येतो. प्राण्यांची पारद, मासेमारी हे त्यांचे व्यवसाय होते, पण सध्या मात्र मजुरी, वीटभट्टीवर मजुरी हे त्यांचे व्यवसाय आहे. त्यातून त्यांचं सतत स्थलांतर होत असल्यामुळे त्यांच्यावरती अनेक समस्या आहेत. बेरोजगारी, दारिद्र्य, कुपोषण, निरक्षरता, उपासमारी, कर्जबाजारीपणा, मृत्यूदर इत्यादी अतिशय विदारक परिस्थिती त्यांची आहे. अशा अवस्था आहे, म्हणजे काही ठिकाणी अजूनही आहे, विशेषतः इंटेरियर पार्टमध्ये किंवा दुर्गम भागामध्ये अजूनही तशाच प्रकारची परिस्थिती आहे. आता हे कायमची राहावी का तर नाही, तर त्याच्यामध्ये बदल झाला पाहिजे. त्यांना रोजगार म्हणजे कशा करता बरीचशी मंडळी आमची रोजगारासाठी बाहेर जातात. का जातात बाहेर? कुटुंब, आपलं कुटुंब म्हणजे बायको, पोरं सगळे घेऊन तो कुठेतरी काम शोधायला जात असतो. याचं कारण स्थलांतर फार मोठ्या प्रमाणात होतं अनेक ठिकाणी. आपल्या जिल्ह्यात, ठाणे जिल्ह्यातच असं नाही, नंदुरबारचे लोक गुजरातकडे जातील, बाकीचे लोक अन्य ठिकाणी जातील, इतर राज्यात जातील. तर ते कशा करता जातात, तर ज्या ठिकाणी ते राहतात त्या ठिकाणी त्यांना कुठल्याच प्रकारचं काम नाही, काम मिळत नाही म्हणून 2 पैसे मिळत नाही. पैसे मिळत नाही तर कुटुंब पोसायचं कसं, असा त्याच्यापुढे प्रश्न असतो. मग तो प्रश्न सोडवायचा कसा, तर स्थलांतर करायचं. आमच्याकडे त्याला बोलल्या, ठाणे जिल्ह्यात त्याला नाव आहे जगाय चालू. जगाय म्हणजे आम्ही आता जगाला चाललो. मग तो तिकडे जाऊन तो 7-8 महिने जगतो आणि मग पावसाळ्यामध्ये पुन्हा येतो. या साऱ्या विदारक परिस्थितीमध्ये सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं किंवा सकारात्मक घडत असेल ना, तर ते आपण जाणून घ्यायला पाहिजे. त्याच अनुषंगाने आम्ही टीम जनता दरबार मुंबई अहमदाबाद महामार्गावरती हालोली या अतिशय छोट्याशा आदिवासी पाड्याला, हा आदिवासी पाडा पूर्णपणे कातकरी जमातीचा आहे, या आदिवासी पाड्याला आम्ही टीम जनता दरबार गेलो होतो तिथली प्रगती जाणून घेण्यासाठी. अतिशय निसर्गरम्य असा हा पाडा आहे. या पाड्यामध्ये बऱ्याच सरकारी योजना पोचलेल्या आहेत. त्यामध्ये 100% घरकुल योजना आहे, शाळा आहे, अंगणवाडी आहे, मोगरा शेती आणि बरंच काही. या गावची प्रगती बघायला आणि इथल्या शेतकऱ्यांना मोगरा रोपांचं वाटप करण्यासाठी आपल्या राज्याचे आदिवासी विकास मंत्री श्री विष्णूजी सावरा यांनी इथे भेट दिली. मंत्री महोदय इथे येण्यापूर्वी आम्ही गावात आलो आणि लांबवरून मुलांच्या प्रार्थनेचे सूर आमच्या कानावर आले. प्रार्थनेनंतर मुलं वर्गात पळाली आणि घडाघड इंग्रजी कविता म्हणायला लागली. तुम्हाला मोठं होऊन कोण व्हायचंय याच्यावरती पोलीस असंच उत्तर सगळ्यांकडून आलं. मग सांग, मला तुझं नाव सांग. प्रताप. तू काय होणार आहेस? पोलीस. पोलीस होऊन तू काय करणार आहेस? चोरांना धरलं. पोलीस. व्हेरी गुड. पोलीस होऊन काय करणार? चोरांना पकडून भरपूर शिकायचं. वा, मग तू अभ्यास करतोस? हो. कधी करतो? सर आपण तिथे करतो. आणि इथे खाऊ तुम्हाला मिळतं जेवण, ते जेवण कसं असतं रे? काय काय असतं जेवणामध्ये? वांगी, डाळ, बटाटे. आणि कसं असतं जेवण? मस्त असतं का? हो. घरी आई करते तसं असतं का जास्त चांगलं असतं? सांग. जास्त चांगलं असतं. शाळेतून आम्ही गेलो अंगणवाडीमध्ये. तिथेही चिमुकली सेना इंग्रजी कविता म्हणत होती. या साऱ्या कातकरी मुलांसाठी शासनाच्या नेमक्या कुठल्या योजना आहेत
तेही आम्ही जाणून घेतलं. आदिवासी भागातल्या मुलामुलींसाठी सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजना शासनाने चालू केली. तर त्याच्यामध्ये 75% ज्या मुलींची उपस्थिती आहे आणि मुलांची उपस्थिती आहे त्या मुलांना वर्षाला 1ली ते 4थीचे जे विद्यार्थी असतील तर त्यांना 1000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात वर्षभराचे. आणि मुलींना उपस्थिती भत्ता दिला जातो, म्हणजे दररोज 1 रुपया याप्रमाणे. समजा महिन्याची जर 30 दिवस असतील, 30 दिवसापैकी आपल्या हॉलिडेज 4-5 आल्या, 25 दिवस जर भरले आणि त्या मुलीची सरासरी हजेरी 75%च्या पुढे असेल तर त्या मुलीला तिच्या वडिलांच्या बँक खात्यामध्ये, कारण हे पैसे आमच्याकडे काढतच नाही, डायरेक्ट चेकने आम्ही बँक खात्यामध्ये ते पैसे जमा करतो. मुलांना गणवेश दिले जातात. प्रत्येक मुलांना वर्षभरात 2 गणवेश असतात. एका गणवेशसाठी मुलांना 200 रुपये, असे 400 रुपये मुलांना शाळेच्या खात्यावर अनुदान येतं. मग शाळेत पोषण आहार इतका उत्कृष्ट दर्जाचा असतो. हालोली ह्या कातकरी गावामध्ये आम्ही फेरफटका मारत होतो. तिथल्या काही भगिनींशी आम्ही संवाद साधला. आणि हे भात कुठला घेतो, कुठली जाते? इकडं आहे दादा आमची कोलम. कोलम नाही या आहे मुको किती निघतं म्हणजे? इथं ते 5-6 गोणी निघतं, पण येतात आता 3 गोणी पण नाही होणार असं फुल गोणी भरलं. पण मग बाकी तुम्ही काय करता मग व्यवसाय? व्यवसाय काय नाही, आता वीट कारखान्यात विटा पडायला. पाऊस तिथं भात असा झालाय पहिले सरकारी. मग पुरतं का पाऊस? म्हणजे भात पुरतं का नाही? होतं ना. बियाला हाय असे वीर हाय. विहीर आहे. हा. पक्क टुमदार सुंदर घरकुल मिळालेल्या काही लाभार्थ्यांशी आम्ही संवाद साधला. मला घरकुल 2007ला मिळलं. आमच्या हातात पैसे नाही दिले त्यांनी, घरकुलच बांधून दिलं आम्हाला. बरं झालं ना. मग आधीचं घर कसं होतं तुमचं? झोपडं होतं. ते पाडलं, याच जागेवर बांधलं का तुम्ही? हा, झोपडीच्याच? नाही, या इथं बाजूला होतं आणि मग इथं बांधलं. चालेल ना. फायदा झाला की नाही तेवढं मला सांगा. फायदा झाला. मग ते घरकुल त्याही दिला आणि इथून अर्धा आम्ही वाढवला. आधी कुडांचं होतं कारण अच्छा, कारण झोपडं म्हणजे घर बांधून दिलं तर फार फार हालत खराब होतं. हां. आणि मग आम्ही गावच्या समाज मंदिरामध्ये पोहोचलो. तिथे आपल्या राज्याचे आदिवासी विकास मंत्री माननीय श्री विष्णुजी सवरा साहेब या साऱ्या आदिवासी बांधवांशी थेट संवाद साधत होते. आदिवासींसाठी जो निधी असतो, जो पैसा असतो, जी रक्कम असते, ही रक्कम ह्या आपल्या आदिवासींच्या विकासासाठी आम्ही खर्च करायचं ठरवतो. वेगवेगळ्या योजना असतात. जसे आता हे लागवडीची योजना झाली, ती तुमचा मोगरा लागवडीचा आहे. मागच्या 2 वर्षापूर्वी जव्हारकडे हळद लागवडीचा कार्यक्रम केला, मोगरा लागवडीचा कार्यक्रम केला. त्याच्यामध्ये काही जे फळबागा जे असतात त्या फळबागा लागवडीचा कार्यक्रम केला आणि त्याच्यातून आपल्या आदिवासी बांधवांना काही ना काहीतरी उत्पन्न मिळावं असा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि म्हणून अशा प्रकारे हा कार्यक्रम सर्वदूर सगळ्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला राबवायचा आहे. त्यामुळे तुम्ही जितकी मेहनत कराल, इतर ठिकाणी इतर वेळेला आपण मेहनत करतो, पण आपल्या स्वतःच्या शेतामध्ये अशा प्रकारे मेहनत केली तर मेहनतीचं आपल्याला फळ मिळतं. ज्या आपल्या आदिवासी बांधवांकडे जमीन आहे तर त्या जमिनीसाठी विहिरीची जी योजना आहे तर ती पण आपल्याकडे आहे, ते पण करणार आपण. त्याच्यामध्ये काही निकष ठरलेले आहेत. म्हणजे 2 एकर कमीत कमी, 2 एकर कमीत कमी आणि 16 एकर जास्तीत जास्त. हे एवढे शेतकरी जे आहेत आदिवासी शेतकरी यांच्यासाठी विहिरीची योजना आहे. त्यानंतर विहीर दिल्यानंतर त्याला जर इंजिन पाहिजे असेल तर इंजिन आपण देतो, त्याला जर मोटर पंप पाहिजे असेल तर मोटर पंप देतो, त्याला लागणारे पाणी नेण्यासाठी पाईप. इंजिन बसवलं पण पाणी नेणार कुठे, कसा नेणार, म्हणून त्याला पाईप देण्याची पण आपल्याकडे योजना आहे. त्या सगळ्या योजनांचा तुम्ही लाभ घ्या. आता तुम्ही समजा ज्यांच्याकडे पाण्याची सोय आहे म्हणून ते मोगरा लागवड केली असेल, ज्यांच्याकडे सोय नसेल, ज्यांच्याकडे विहीर नसेल, ते विहीर देण्याची पण आपल्याकडे योजना आहे. त्यामुळे त्या सगळ्या योजनांचा इथे मी त्या सगळ्या योजना सांगत बसलो तर रात्र होईल, म्हणून ते सगळ्या सांगत नाही. आपण नेरकर साहेबांशी संपर्क करायचा, त्यांचे अधिकारी इथे येतील त्यांच्याशी संपर्क करायचा की माझी जागा आहे, मला विहीर खोदायची आहे. ते विहिरी खोदण्याची पण व्यवस्था सगळी 100% अनुदान
सरकार करून देईल. 100% अनुदान विहीरमध्ये लागणारे इंजिन आणून देईल. इंजिन नसेल, लाईटची व्यवस्था झाली नसेल, लाईटसाठी पंप, मोटर पंप, ती पण व्यवस्था 100% अनुदान. तुम्हाला पैसे भरायचे नाही. अशा सगळ्या योजना आहेत. त्या योजनांचा सगळा फायदा आपण सगळ्यांनी घ्यावा, एवढीच आपल्याला विनंती. ह्या कार्यक्रमामध्ये ह्या आदिवासी बांधवांना मोगऱ्याच्या रोपांचं वाटप करण्यात आलं. नेमकी मोगरा शेती कशी करावी, त्याच्यापासून लाभ कसे मिळतात, हेही सारं आम्ही जाणून घेतलं. काय नाव आहे ह्याचं? याचं बेंगलोर मोगरा म्हणून सांगतात, कारण ही स्थानिक बेंगलोरची जात, पण जी इकडे त्यांनी डेव्हलप करून त्याला मग ते जसा वसई मोगरा सांगतात, वसईचा मोगरा, असं त्याला बेंगलोरी मोगरा सांगतात. त्याचं साधारणतः उत्पन्न हे 12ही महिने चालू असतं. हां, अति पावसाचा दिवस टाळता संपूर्ण महिन्यामध्ये याचं उत्पन्न आपण घेऊ शकतो. याची लागवड साधारणतः 1x1चा खड्डा खोदून आणि अशी लावता येते. आणि या सामान्य शेतकरीही याची सहज निगा आणि लागवड करू शकतो. आणि याचं असं आहे की आता पारंपरिक शेतीला अनुसरून असं पूरक व्यवसाय म्हणून एक याच्याकडे फुल शेतीकडे बघितलं जातं. तर याचं साधारणतः 500 मोगऱ्याचं ॲव्हरेज पकडलं तर वार्षिक उत्पन्न किंवा आपण किलोच्या याच्याने पकडलं तर 25 ते 30 किलो ॲव्हरेज आहे त्याला. किती याचा? 500 रुपये. 500 रोपांसाठी म्हणजे 2 वर्ष त्याचं हे बालपणात जातं. आणि त्यानंतर ते उत्पन्नाला सुरुवात करतं. जसं का थोडं 50 ग्रॅम 100 ग्रॅमपासून याची सुरुवात होते, तर ते 3 वर्षानंतर हे 500 मोगऱ्याच्या कर्मापासून साधारणतः 25-30 किलोपर्यंत उत्पन्न जातं. आणि याचं असं की कंटिन्यू हे चालत राहतं. आणि मग मंत्री महोदय थेट मोगऱ्याच्या शेतामध्ये गेले. किती आहे? किती लागवड केली? 600 लागवड. 600 आळी. पहिल्यांदाच केलं? पहिल्यांदाच. आणि आपल्या प्रकल्पात टोटल 200 घेतले. करा, मेहनत करा जरा, थोडीशी मेहनत करायला. शासनाकडून ह्या साऱ्या आदिवासी शेतकऱ्यांना काय सोयी सुविधा पुरवण्यात येणार आहेत तेही त्यांनी सांगितलं. आणि इंजिन दिले का? पाणी नाल्यातलं होते. हा नाला आहे, हा फक्त आपल्या 2 महिने पाणी त्याला लागेल. तुम्ही याला हे बांधू शकता ना, छोटा बंधारा कुठे आहे का? बंधारा जरी बांधला तरी अजून एक महिना समजा वाढेल. नाही नाही, हा काय हा बंधारा आहे. तो काय तुटला काय? तुटलं. नवीन बांधायचा, दुरुस्तीमध्ये दुरुस्ती करायचं. त्याला काही ठिकठिकाणी बांधणारे असे छोटे छोटे बांधले ना, तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना फायदा होईल ना. त्या माणसाने जे प्रॉब्लेम मांडला असेल, छोटी छोटी शेती, त्यांना सकाळी मी ते सांगतो तुम्ही गट तयार करा, गटाला होऊ शकतं ना. आणि हे बंधारीचं पण येतोच ना, छोटे छोटे बंधारे. त्यांना असं वाटतं की हा मंत्री झालेला मी, तर मंत्री झाल्यामुळे मंत्र्याकडे आपण जाणार कसे, त्यांना कसे भेटणार, मग कोणीतरी मध्यस्थी गाठायचा. तर असं आजपर्यंत प्रत्येक डायरेक्ट विद्यार्थी आमच्याकडे येतो असं नाही, पण त्यांच्या निदान काही गोष्टी ज्या अडचणी आहेत किंवा ज्या समस्या आहेत त्या जर आम्हाला कळल्या तर आम्हाला निश्चितपणे त्याच्यावर उपाययोजना करायला आमच्याकडे चांगलं सक्षम खातं आहे. आदिवासी विकास हे सक्षम खातं आहे. हे शिक्षणाकरता खर्च करतं, आश्रमशाळाकरता खर्च करतं. त्याचबरोबर आदिवासी स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे म्हणून ज्या वेगवेगळ्या योजना आम्ही राबवतो त्या योजनांच्याही बाबतीमध्ये आम्हाला लक्ष घालावं लागणार आहे की त्यांच्यापर्यंत त्या पोचल्या पाहिजे. या साऱ्या योजनांचा लाभ घ्या. काही अडचण आली तर थेट माझ्यापर्यंत या, असं आवाहन त्यांनी केलं. त्यांच्या कुठल्याही अडचणी असल्या विद्यार्थ्यांनी डायरेक्ट मला जरी पडलं, मला अजिबात त्याचं दुःख होणार नाही किंवा मला उलट चांगलं वाटेल की ह्या ठिकाणी अमुक अमुक ह्या अडचणी आहेत आणि त्या अडचणी आपल्याला दूर करायच्या आहेत. कारण दूर करायला अडचण काहीच नाही. सरकार त्याच्याकरता प्रोव्हिजन करते, तरतूद करते, पैसे देतं. तर पैसे जर देत असेल, एवढा मोठा खर्च जर करत असेल तर त्या विद्यार्थ्यापर्यंत ते पोचलं पाहिजे. विद्यार्थ्यांना असं वाटलं पाहिजे अरे हो, सरकार हे आपला आईबाप आहे, मायबाप आहे आणि ते आपल्यासाठी काहीतरी करतं, ही जाणीव त्याला झाली पाहिजे. म्हणजे मी मगाशी जसं सांगितलं की त्यांनाही असं वाटलं पाहिजे की ही आपली शाळा आहे, आपण ह्या शाळेत शिकतो म्हणजे आता ही शाळा आपल्याला मोठं करणार आहे, अशी जाणीवसुद्धा त्याला जर झाली तरच ते काम पुढे चांगलं सुरळीत होऊ शकतं असं मला वाटतं.
कातकरी समाजासाठी वेगळ्या योजना, वेगळा निधी देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. पण कातकरी समाजाकरता आपल्याकडे जे कातकरी समाज त्याच्याकरता एक स्वतंत्र आश्रमशाळा काढायचा आमचा विचार आहे शासन म्हणून. म्हणजे महाराष्ट्र सरकार आम्ही ते केंद्राशी आम्ही त्यांच्याकडे योजना आहे केंद्राकडे. आणि प्रिमेटिव्ह ट्राईब्ससाठी म्हणजे आपले कातकरी जसं आपल्याकडं कातकरी आहे त्यांच्यासाठी स्वतंत्र आश्रमशाळा केवळ कातकरी. तिकडे माडिया गोंड किंवा कोलाम यांच्यासाठी आपले निदान जे 4 विभाग आपले आहेत महाराष्ट्राचे ते 4 विभागामध्ये काढण्याचा आमचा परवाच आमच्या सेक्रेटरींच्या बरोबर चर्चा झाली आणि एक दिवशी दिल्लीमध्ये जाऊन त्याला मंजुरी घेणार आम्ही. आणि ते या वर्षापासून या आदिम जमातीसाठी स्वतंत्र आश्रमशाळा काढण्याचा विचार. या साऱ्या वंचित घटकांचं भलं व्हावं अशीच भावना प्रत्येकाच्या मनात असायला पाहिजे असंही त्यांनी सांगितलं. ज्या उद्देशाने एखादी योजना तयार केली ती त्याच्यापर्यंत व्यवस्थितपणे प्रामाणिकपणे पोचली पाहिजे. आता ते प्रामाणिकपणे पोचवण्यासाठी जी काही आमची यंत्रणा आहे शासकीय यंत्रणा आहे या शासकीय यंत्रणेला सुद्धा एक प्रकारचं प्रशिक्षण म्हणा. प्रशिक्षण म्हणजे ते माझा मोठा शब्द होईल परंतु त्याची जाणीव एक प्रकारे की आपण कुठल्या समाजासाठी काम करतो की जो अतिशय समाजामधला दुर्बल आहे, अशिक्षित आहे, गरीब आहे याच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. त्याच्यासाठी आपली नेमणूक झालेली आहे. आणि मी सुद्धा त्या कुटुंबातला प्रमुख म्हणून कारण मी सुद्धा त्या ह्याच्यातूनच आलेलो आहे. म्हणजे अतिशय कठीण परिस्थितीतून मी आलेलो आहे. त्यामुळे त्याची मला जाणीव आहे की आपल्याला काहीतरी चांगलं करून दाखवायचं आहे. ज्या अनेक प्रकारच्या अडचणी आहेत प्रशासकीय असतील, टेक्निकल असतील, काय कार्यक्रम अंमलबजावणीच्या काय असतील तर त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचा माझा मनस आहे. जगाय चाललो असं म्हणणाऱ्या या साऱ्यांचं जगणं सुकर करणारे जे छोटे मोठे प्रयत्न आहेत ना ते आपण ह्या पुढच्या भागांमधून जाणून घेणार आहोत. अनुषंगाने आपला हा आजचा भाग आपल्याला कसा वाटला ते तुम्ही जरूर आम्हाला कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे janatadarbar@yahoo.in. या आमच्या ईमेल आयडी वरती तुमच्या सूचना असतील, विचार असतील, मनोगत असतील, प्रतिक्रिया असतील लवकरात लवकर तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवा. जनता दरबारचं एक स्वतंत्र पेज फेसबुक वरती आहे तेही तुम्ही लाईक करा. त्याच्यावरती आम्ही खूप सारी माहिती दिलेली असते. तुमच्याकडे काही सकारात्मक माहिती असेल तर ती तुम्ही या पेजवरती नक्कीच देऊ शकता. जनता दरबारमधले हे जे सगळे प्रयोग आहेत त्याची माहिती देणारे एक पुस्तक आम्ही तयार करत आहोत आणि 2015 मध्ये ते नक्की तुमच्यापर्यंत पोहोचेल हेही आम्ही या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो. त्याविषयीची माहिती या पेजवरती आम्ही दिलेली आहे. जनता दरबारचा एक पॉझिटिव्ह ग्रुप आपण तयार केलेला आहे. तो जर का तुम्हाला जॉईन करायचा असेल तर तशा प्रकारची रिक्वेस्ट तुम्ही फेसबुकवरून आमच्यापर्यंत पाठवण्याची आवश्यकता आहे. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ह्या विचारांनी प्रेरित झालेला हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम. त्यासाठी दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये आपण भेटतच असतो. दर शुक्रवारी सकाळी 8 वाजता पुनःप्रक्षेपणामधून सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये आपण भेटतच असतो. जनता दरबारमधली ही जी सकारात्मक माहिती आहे ज्यामुळे आपल्या सगळ्यांचं जगणं सुकर होत आहे ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारमध्ये सामील व्हा. पुन्हा एकदा 2015 या वर्षासाठी आपल्या सगळ्यांना अनेक शुभेच्छा. आपल्यामधले मैत्रीचे बंध, नात्याचे बंध आपण अधिक बळकट करूया, संवाद साधूया आपल्या जनता दरबारच्या माध्यमातून. त्यासाठी तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार.